दावोसमध्ये जाऊन मंत्र्यांनी उधारी ठेवल्याचा रोहित पवार यांनी आरोप केलाय। उधारी देईना म्हणून दावोसच्या कंपनीने सरकारला नोटीस पाठवल्याचं रोहित पवार म्हणाले। 26 जानेवारी 2024 ला 1,58,00,000 रुपयांची बिलं थकीत आहेत असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। सरकारच्या दळभद्रीपणामुळे महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचं वक्तव्य रोहित पवार करतायत। गुंतवणूकदारांमध्ये यामुळे चुकीचा संदेश जाईल असंही रोहित पवारांचं म्हणणं आहे। उद्योग मंत्री उदय सामंत जी आहेत सर, एक ट्विट केलेलं आहे रोहित पवार यांनी की दावोस इथे जो दौरा झाला त्याचं बिल अजून पेंडिंग आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने नोटीस पाठवली महाराष्ट्र सरकारला। नेमकं काय प्रकरण आहे? आपण देखील त्या दौऱ्यात होतात। त्या कॉन्ट्रॅक्टरला निवडणुकीच्या तोंडाला कोणतरी गुरु सापडलेला आहे, कदाचित ट्विट करणारे देखील असू शकतात। 1,58,64,926 रुपये 90 पैसे त्यांना मिळावेत अशा पद्धतीची वकिलाची नोटीस त्यांनी आम्हाला दिलेली आहे। परंतु त्यांनी नोटीस दिली म्हणजे आम्ही त्यांना पैसे द्यावं असं होत नाही। हेच जर पैसे दिले असते तर असं ट्विट आलं असतं की आम्ही जादा खर्च केला, आता आम्ही पैसे दिले नाहीत म्हणून आम्ही खर्च दिला नाही, अशा पद्धतीचं ट्विट होतंय। मी रोहितजींना मनापासून एक विनंती करतो, त्यांची ही पहिली टर्म आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येक काम व्हावं असं पहिल्या टर्मच्या आमदाराचं म्हणणं असतं आणि जे काय महाराष्ट्रामध्ये घडतं ते माझ्यामुळेच घडतं अशा पद्धतीचं, कारण मी पण पहिल्या टर्ममधनं गेलेलो आहे। तर मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये आमचे वकील उत्तर देतील। 1,58,64,926 रुपये 90 जे काय आमच्याकडे मागितलेले आहेत ते आम्ही का द्यायचे हा देखील एक प्रश्न आहे। बाकीच्या सगळ्या पैशाचा हिशोब आम्ही क्लिअर केलेला आहे, आमच्या MIDCने क्लिअर केलेला आहे। त्याच्यामुळे जादा खर्च झाला असता तर जादा खर्च का झाला, आता कॉन्ट्रॅक्टरचे पैसे दिले नाहीत तर का दिले नाहीत, तर ते द्यायचे की नाही हे वकील ठरवतील, वकील त्याला उत्तर देतील। परंतु महाविकास आघाडीमध्ये ट्विट करायचं जे काही कॉम्पिटिशन लागलेलं आहे आणि खोट्या पत्रकार परिषदा घ्यायचं काही कॉम्पिटिशन जे लागलेलं आहे त्याची स्पर्धा आम्ही नवरात्रामध्ये घेणार आहोत आणि तीन पक्षामध्ये सगळ्यात जास्त खोटं कोण बोललं आहे त्याला आम्ही अवॉर्ड देणार आहोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।